नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत म्हणी. बघा, मराठीमध्ये म्हणी हा खूप अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे किंवा भाग आहे. आपण रेग्युलरसुद्धा बोलण्यात आपल्या म्हणी तोंडात येत असतात. आपण कुठे ना कुठे म्हणीचा वापर करत असतो बोलताना. पण म्हणी म्हणजे काय? एक असा शब्द किंवा वाक्य येतं, त्या वाक्याचा अर्थ दुसराच असतो. मग कधी-कधी आपण त्या अर्थानुसार त्या म्हणीचा उपयोग आपल्या दररोजच्या जीवनामध्ये करत असतो. आता आपल्याकडे काही ते म्हणी लिहिलेले आहेत. त्या आपण म्हणी आणि त्याचे अर्थ पाहूयात. पहिली आहे, अति तेथे माती. आता अति तेथे माती म्हणजे काय? आता तुम्हाला माहिती आहे, अति म्हणजे काय? जास्त प्रमाणात. बरोबर? जास्त प्रमाणात कुठलीही गोष्ट केली तर त्याचा अर्थ कसा येतो बघा, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक म्हणजे जास्त प्रमाणात कुठलीही गोष्ट तुम्ही कराल, अति केलात तर त्याचं काय? ती गोष्ट आपल्याला नुकसानकारकच ठरते. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारकच ठरतो. हा या म्हणीचा अर्थ आहे. दुसरी म्हण पाहूयात आपण. अंथरूण पाहून पाय पसरावे. आता अंथरूण पाहून पाय पसरावे म्हणजेच काय? ऐपतीच्या मानाने खर्च करावा. म्हणजे जेवढी आपली कमाई आहे, जेवढी आपली ऐपत आहे, त्या मानाने आपण आपले खर्च करावेत. तिसरी म्हण आहे, उचलली जीभ लावली टाळ्याला. उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणजेच काय? विचार न करता वाटेल ते अमर्यादपणे बोलणे. काही वेळेला काही लोक बघा, विचार न करता काहीही बोलून जातात. त्यावेळेला ही म्हण लागू पडते, उचलली जीभ लावली टाळ्याला. चौथी म्हण आहे, इकडे आड तिकडे विहीर. म्हणजेच काय? दोन्ही बाजूनी अडचणीत येणे. जेव्हा आपल्याला दोन्ही बाजूनी किंवा खूप काही ठिकाणी अडचणी येत असतात, तेव्हा आपण काय म्हणतो? इकडे आड तिकडे विहीर. कुणीकडे जावे, काय करावे, काही कळत नाही. इकडे आड तिकडे विहीर ही म्हण आपण वापरतो. जेव्हा नेक्स्ट आहे 5वा नंबर, एका हाताने टाळी वाजत नाही. आपण ही खूप वेळा वापरत असतो. कोणत्याही भांडणात भांडणाऱ्या दोन्हीकडील माणसे जबाबदार असतात. आता भांडणं झाली तर आपण काय म्हणतो? एका हाताने टाळी वाजत नाही. म्हणजेच काय? एकाच माणसाने भांडण केलेलं नाही, ते दोन्ही माणसे जबाबदार असतात भांडणासाठी. 6वी आहे, कर नाही त्याला डर कशाला. आता समजायचा एखादी गोष्ट आपण केलीच नाही तर भीती कशाला बाळगायची किंवा भ्यायचं कशाला? तर याचा अर्थ काय होतो? ज्याच्याकडून गुन्हा घडलेलाच नाही त्याला कशाची भीती? आपण जर काही केलेलंच नाही तर घाबरायचं काही कारणच नाही. त्यावेळेला आपण ही म्हण वापरतो, कर नाही त्याला डर कशाला. 7वी आहे, खायला कार भुईला बार. म्हणजेच काय? निरुद्योगी म्हणजेच काही न करणारा माणूस. निरुद्योगी मनुष्य सर्वांना भारभूत होतो. म्हणजेच काय? काही न करणाऱ्या माणसाला आपण काय म्हणतो? खायला कार भुईला बार. म्हणजे काही कामच करत नाही, फक्त त्याला खाण्यासाठी खूप काही लागत असतं. म्हणजे भुईला भार म्हणजे जमिनीला भार होऊन राहिलेला माणूस, तेव्हा आपण काय म्हणतो? खायला कार भुईला भार. 8वी आहे, गरज सरो वैद्य मरो. म्हणजेच काय? याचा अर्थ आहे, आपले काम संपताच उपकार कर्त्याला विसरणे. एखाद्याने आपल्याला मदत केली आहे किंवा आपल्यासाठी उपकार केले, त्याची तेवढ्यापुरतं मदत घेण्यानंतर त्याला विसरून जाणे, तेव्हा ही म्हण वापरली जाते, गरज सरो वैद्य मरो. नंतर आहे, घरोघरी मातीच्या चुली. ही सुद्धा बऱ्याच वेळा म्हण वापरली जाते, घरोघरी मातीच्या चुली. म्हणजेच काय? सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. सगळ्या घरात काही ना काहीतरी सेम परिस्थिती असतेच, त्यावेळी ही म्हण आपण वापरतो. काम करी दाम. काम करी दाम म्हणजेच काय? पैशाने सर्व कामे साध्य होतात. काम करी दाम. दाम म्हणजे काय? पैसा. जेव्हा आपण कुठेही पैसे वापरतो किंवा पैसे देऊन ती कामं साध्य करतो, त्यावेळेला काय म्हणतो आपण? काम करी दाम. नंतरची म्हण आहे बघा, गोगलगायीनी पोटात पाय. याचा अर्थ आहे, एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे. म्हणजेच काय? एखादा व्यक्ती कसा आहे ते नाही दिसत. गोगलगायीनी पोटात पाय. त्यावेळी ही म्हण वापरली जाते. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. याचा अर्थ असा होतो, दुसऱ्याच्या अडीअडचणी त्या परिस्थितीतून स्वतः गेल्याशिवाय कळत नाही. म्हणजेच एखाद्याला खूप काही अडचण आहे आणि आपण उगाचच म्हणतो त्याला काय होतंय, हे कर ते कर, किंवा आपण सल्ले देत बसतो. पण आपल्याला त्याची अडचण किंवा त्या परिस्थितीतून आपण गेलो की आपल्याला कळेल की नक्की त्याला अडचण काय आहे. त्यावेळी ही म्हण आपण वापरतो, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. आता ही खूप महत्त्वाची आहे बघा, झाकली मूठ 1.25 लाखाची. मौन पाळून आबरू राखणे. ही सुद्धा म्हण बऱ्याच वेळेला आपण वापरला जातो. एखादी गोष्ट आहे जी आपल्याला लपवायची आहे किंवा सांगायची नाही आहे, जगजाहीर करायची नाही आहे, तेव्हा आपण म्हणतो, झाकली मूठ 1.25 लाखाची. म्हणजेच मौन पाळून आबरू राखणे. देश तसा वेश. परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार वागणे. आता आपण काही ठिकाणी जातो, तिथली परिस्थिती कशी आहे त्यानुसार आपण तिथले
वर्तन करत असतो किंवा वागत असतो, बोलत असतो, तेव्हासुद्धा ही आपण तशी म्हण वापरतो. देश तसा वेश. दैव देते कर्म नेते म्हणजेच काय, अनुकूल परिस्थितीचा फायदा उठवता न येणे. दैव देते कर्म नेते म्हणजे देवाने खूप काही दिले, आपल्याला संधी आणून दिली आहे किंवा काही ना काहीतरी आपल्याकडे चांगल्या गोष्टी दिल्यात, त्याचा आपण फायदा न घेता आहे तसंच काम करत राहणे. 16 न करत्याचा वार शनिवार. याचा अर्थ होतो अनेक सबबी सांगून कामाची टाळाटाळ करणे. न करत्याचा वार शनिवार. आता न करत्याचा म्हणजेच काय, काही न करणारा, काही करायचं नाही, फक्त टाळाटाळ करायची कामाची. एखाद्याला काम सांगितलं की तो फक्त टाळाटाळ करत राहणे, तेव्हा आपण ही म्हण वापरतो, न करत्याचा वार शनिवार. पळसाला पाने तीनच, ही सुद्धा बऱ्याच वेळेला म्हण वापरली जाते. परीक्षांमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या म्हणी विचारल्या जातात, त्याचे अर्थ विचारले जातात. तर पळसाला पाने तीनच या म्हणीचा अर्थ होतो कोठेही गेले तरी परिस्थिती तीच असते. कुठेही गेला तरी सारखीच परिस्थिती असणे. प्रयत्नांती परमेश्वर, ही सुद्धा म्हण आपण बऱ्याच वेळा वापरतो. खूप सारे पुष्कळ किंवा बऱ्याचदा आपण खूप सारे प्रयत्न करत असतो. ते प्रयत्न केल्यानंतर आपल्याला योग्य त्याचं फळ मिळतं. तर त्याचा अर्थ असा होतो, पुष्कळ लोक जे बोलतात ते योग्य मानणे किंवा खूप सारे प्रयत्न करून आपल्याला त्याचे फळ मिळवणे. पाचही बोटे सारखी नसतात म्हणजेच काय, सर्व माणसे सारख्याच स्वभावाची व सारख्याच योग्यतेची नसतात. कुठेही गेला तरी पाचही बोटे सारखी नसतात म्हणजे सगळी माणसं काय आपल्यास एकाच स्वभावाची भेटतात, तेव्हा आपण काय म्हणतो, पाचही बोटे सारखी नसतात. मग सगळे बरेच, आता आपण म्हणतो एका घरात आता 4-5 व्यक्ती राहतात, प्रत्येकाचे स्वभाव, बोलण्याची पद्धत, वागण्याची पद्धत, योग्यता सगळी वेगळी आहे, तेव्हा आपण ही म्हण म्हणतो पाचही बोटे सारखी नसतात. बळी तो कानपळी म्हणजेच काय, बलवान माणूस इतरांवर हुकूम गाजवतो. बलवान माणूस इतरांवर हुकूम गाजवतो. नंतरची म्हण आहे, भित्या पाठी ब्रह्म राक्षस. भित्र्या माणसांवर अनेक संकटे कोसळतात. सतत आपण भीत राहिलो, घाबरत राहिलो तर आपल्याकडे बरीच संकटं आपल्यावरती कोसळतात. मऊ सापडले म्हणून कोपऱ्याने खणू नये. एखाद्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये. एखादी चांगली व्यक्ती भेटली तर त्याचा गैरफायदा करून घेऊ नये किंवा त्याचा सारखा वापर करून घेऊ नये. मनी वसे ते स्वप्नी दिसे. आपण ही बऱ्याच वेळा म्हण वापरतो, मनी वसे ते स्वप्नी दिसे. जशी इच्छा असेल तशी स्वप्ने पडणे. जशी एखादी मनात इच्छा आहे तसेच आपल्याला स्वप्नातसुद्धा दिसू लागतं, तेव्हा ही म्हण आपण वापरतो. रात्र थोडी सोंगे पार. याचा अर्थ होतो, कामे पुष्कळ पण ती पार पाडायला वेळ न पुरणे. कामे खूप आहेत पण ते काम पूर्ण करायला वेळ आपल्याकडे फार कमी असतो, तेव्हा ही म्हण वापरली जाते. लहान तोंडी मोठा घास. ही सुद्धा बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असाल म्हण. त्याचा अर्थ असा होतो, आपल्या योग्यतेस न शोभेल असे वर्णन करणे. म्हणजेच आपली योग्यता नाही आहे पण आपण खूप मोठं काहीतरी बोलून जातो किंवा मोठं काम करतो, तेव्हा आपण म्हणतो लहान तोंडी मोठा घास. शेंडी तुटो की पारंपी तुटो. दृढ निश्चय करणे म्हणजे काही झालं तरी माझा निश्चय ठाम आहे. सुंठी वाचून खोकला जाणे. उपाययोजना करण्या अगोदरच संकट दूर होणे. ही सुद्धा बऱ्याच वेळेला म्हण वापरली जाते, परीक्षेमध्ये सुद्धा येते. सुंठी वाचून खोकला जाणे म्हणजेच कुठलीही उपाययोजना किंवा उपयोगात न आणता एखादं संकट दूर होणे, उपाययोजना न करण्याच्या अगोदरच संकट पळून जाणे, त्याला म्हणायचं सुंठी वाचून खोकला जाणे. सत्तेपुढे शहाणपण नाही. ज्याच्या हाती सत्ता आहे त्याच्या मतापुढे इतरांच्या मताला काही किंमत नाही. ज्याच्याकडे सत्ता आहे त्याच्यापुढे इतरांच्या मताला काही किंमत नसते. हातच्या काकणाला आरसा कशाला. आता इथं काय प्रश्नार्थक म्हण आहे, काय, हातच्या काकणाला आरसा कशाला म्हणजेच काय, दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नाही. जे स्पष्टपणे आपल्याला दिसत आहे ते आपण ओळखतोय की काय होतंय काय नाही, पण तिथं मग पुराव्याची गरज पडत नाही, तेव्हा आपण म्हणतो हातच्या काकणाला आरसा कशाला. हे सगळं स्पष्टच दिसतंय, मग त्याला पुराव्याची गरजच काय. नेक्स्ट आहे, ऐकावे जनाचे करावे मनाचे. हे सुद्धा बऱ्याच वेळेला म्हण वापरली जाते. सगळ्यांचा सल्ला घ्यावा पण आपल्याला जे योग्य वाटेल तेच करावे. ही सुद्धा म्हण आपण बऱ्याच वेळा आपल्या जीवनात पण अवलंबत असतो. आपण ऐकावे जनाचे करावे मनाचे म्हणजे सगळ्यांचा सल्ला घ्यायचा पण करायचं ते आपल्या मनाचेच. नंतरची म्हण आहे बघा, लंकेत सोन्याचा विटा. याचा अर्थ असा होतो, आपल्याला फायदा नसलेली सुबत्ता. आपल्याला ज्याचा फायदा नाही अशी सुबत्ता. आयत्या बिळात नागोबा.
दुसऱ्याने केलेल्या कष्टाचा फायदा स्वतःसाठी करून घेणे. दुसऱ्याने केलेले कष्ट त्याचा फायदा आपण आपल्या स्वतःसाठी करून घेणे, तेव्हा ही म्हण वापरतात. आयत्या बिळात नागोबा. कामापुरता मामा म्हणजेच गरजेपुरता गोड बोलणारा, मतलबी माणूस. म्हणजेच गरज असली की गोड बोलायचं आणि आपली कामे करून घ्यायची. मुंगी होऊन साखर खावी. नम्रपणाने चांगल्या चांगल्या गोष्टी साध्य होतात. म्हणजेच नम्रपणाने कोणाशी भांडण न करता आपली कामे साध्य करून घ्यायची. नेक्स्ट, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. ही सुद्धा म्हण आपण बऱ्याच वेळा वापरतो. म्हणजेच काय, प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही. एखादी गोष्ट स्वतः अनुभवल्याशिवाय ती कळत नाही की त्या गोष्टीमध्ये काय अडचणी आहेत किंवा काय आहे, ते सगळं आपण प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतरच आपल्याला कळतं. म्हणजेच काय, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. गर्वाचे घर खाली. याचा अर्थ असा आहे, गर्विष्ठ माणसाला शेवटी पराभव किंवा अपमान स्वीकारावा लागतो. गर्वाचे घर खाली म्हणजेच काय, बऱ्याच वेळेला आपण काही गोष्टी आपल्याकडे असल्या की त्याच्यावर गर्व करतो. हे माझ्याकडे आहे, ते माझ्याकडे आहे, माझ्याकडे मोठी गाडी आहे. मग त्याचा गर्व होत जातो माणसाला. पण काही वेळेला त्या माणसाचा शेवटी गर्व गळून पडतो आणि त्याला काही ना कुठेतरी अपमान सहन करावा लागतो. एकादशीच्या घरी शिवरात्र म्हणजेच आधीच अडचणीत असताना त्यात अजून भर पडणे. एकादशीच्या घरी शिवरात्र म्हणजेच काय, आधीच खूप अडचणी आपल्यापुढे मांडून ठेवलेल्या आहेत आणि त्यातच अजून अडचणी येणे म्हणजेच काय, एकादशीच्या घरी शिवरात्र. पिकते तिथे विकत नाही. ही सुद्धा म्हण आपण बऱ्याच वेळा वापरतो. त्याचा अर्थ असा होतो, स्थानिक गोष्टींचे किंवा व्यक्तीचे महत्त्व स्थानिकांना वाटत नाही. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याकडेच पिकत असते किंवा आपल्याकडेच असते, पण त्याचं महत्त्व आपल्याला एवढं वाटत नाही. आपल्याला इतर गोष्टींचीच भुरळ पडलेली असते. त्यावेळी आपण काय म्हणतो, पिकते तिथे विकत नाही. ठीक आहे. नेक्स्ट, काखेत कळसा गावाला वळसा. आपल्याजवळ असलेल्या वस्तूचा इतरत्र शोध घेणे. ही सुद्धा म्हण आपण बऱ्याच वेळा रेग्युलर जीवनामध्ये वापरत असतो. आपल्याकडे खूप अशा गोष्टी असतात ते आपल्या जवळच असतात, पण आपण त्या गोष्टी इतरत्र शोधत बसलो. उदाहरणार्थ समजा आजीचा चष्मा. आजीचा चष्मा हा एकतर डोक्यावरती लावलेला असतो, पण ती आजी काय करत असते, घरभर शोधत असते. त्यावेळी ही म्हण आपण म्हणू शकतो. किंवा काखेत कळसा गावाला वळसा. जवळच आहे पण त्या वस्तूचा इतरत्र शोध घेणे. खाई त्याला खवकवे म्हणजेच काय, जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती असते. जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती असते. त्याला माहीत असते की आपण वाईट काम केले, त्यामुळे तो भीती बाळगून असतो. त्याला मनात एक धास्ती असते की माझं काहीतरी पितळ उघडं कधी ना कधीतरी पडेल. अशा प्रकारे आपण ह्या 40 म्हणी आज बघितलेल्या आहेत. तुम्हाला आवडल्या असतील तर या म्हणींचा उपयोग तुम्ही तुमच्या स्पर्धा परीक्षांसाठी किंवा स्कॉलरशिपच्या परीक्षांसाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता. धन्यवाद.